आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या विरोधामध्ये भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव मांडलाय। सुषमा अंधारे नेहमीच बेजबाबदारपणे वक्तव्य करतात अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे। दरम्यान सुषमा अंधारेंनी दिलगिरीचं लेखी पत्र 8 दिवसात द्यावं असा निर्देश आता विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी दिलाय। 8 दिवसांमध्ये पत्र आलं नाही तर प्रवीण दरेकरांना हक्कभंगासाठी परवानगी देणार असल्याचं देखील नीलम गोरे यांनी म्हटलंय। रवींद्र धंगेकर नावाचे आमदार जे आहेत त्यांनी माहिती न घेता सभापती नीलम गोरे ताईंनी मला बोलू दिलं नाही। आता खरं म्हणजे खालच्या सभागृहाचे ते सदस्य आहेत, विधानसभेचे सदस्य आहेत। जर तसं काही त्यांचा आक्षेप किंवा काही म्हणणं असेल तर विधानसभा अध्यक्षांच्या संबंधित तो विषय येतो, तसा तो विषयही नाहीये। पण माहिती घ्यायची नाही, कुठल्या सभागृहात कोण आहे, तर मला वाटतं आमच्या सभागृहाचा हा अवमान आहे। तर या संदर्भामध्ये या ठिकाणी आपण दखल घ्यावी, कारण बाहेर कोणी काही बोलतं, बाहेर जनरल पक्षपाती बोलणं मी समजू शकतो। तर या संदर्भात हक्कभंग दाखल सभापतीचा अवमान आहे। मी सभागृहाच्या वतीनं हक्कभंग दाखल करण्यासाठी परवानगी मागतो। सुषमा अंधारे पण माहिती न घेता, त्या आता एक नेते आहेत, उपनेत्या की काय शिवसेनेच्या उद्धव उबाटाच्या, तर त्या पण अशा कसं बेजबाबदार बोलू शकतात? नेहमीच बोलतात, पण सभागृहाच्या आपल्या सभापतींविषयी अमोल बोलत असतील तर आपली जबाबदारी आहे। आज आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की अशा प्रकारे सुषमा अंधारे जर आमच्या सभापतींचा अवमान करणार असतील, माहिती न घेता या ठिकाणी तुमच्यावर हेतुआरोप आरोप करणार असतील, तर आम्ही या सभागृहात सहन करणार नाही। माझी या सभागृहाच्या माध्यमातून विनंती आहे की सुषमा अंधारेवर हक्कभंग आणण्याची आम्हाला परवानगी द्या। अधिकची माहिती घेतल्यानंतर असं समजलं की ते दंगेकरांचा त्यांच्या स्लिप ऑफ टंग ज्याला आपण म्हणतो की उपसभापतींनी हे त्याला बोलायला द्यायला पाहिजे होतं, आणि मला वाटतं ही चूक आहे, ती चूक आहे, हे अमान्य कोणी करू शकत नाही। आणि मला असं वाटतं की ह्याची शहानिशा आपण केली पाहिजे, पण त्यांच्या वतीने पण काय असेल तर मी निश्चितपणे ती चूक जी आहे ती चूक मान्यच करावी लागेल। अज्ञानी लोकांकडून चूक झाली तर मी समजू शकते, पण जे स्वतःला एवढे ज्ञानी समजतात आणि त्यांना सर्व समाज सर्टिफिकेट देतो की त्या ज्ञानी आहेत, तर अशा वेळेला त्यांच्या अज्ञानाबद्दल साधी दिलगिरी व्यक्त करण्याचं सुद्धा सौजन्य असू नये। आणि खरं तर त्या व्यक्तीने दिलगिरी व्यक्त करायला पाहिजे। पक्षाने केली, तुमचा मोठेपणा आहे, पण त्यांनी तसं लेखी पत्र द्यायला पाहिजे की माझ्याकडून ही नजर चुकीने किंवा अज्ञानातून किंवा गैरसमजातून झालेले अशा त्यांच्याकडून पत्र आलं पाहिजे। हे मी आता इथून चेअरवरून सांगते। आणि या संदर्भात तसं पत्र त्यांचं 8 दिवसात आलं नाही तर मी प्रवीण दरेकरांना हक्कभंग दाखल करण्याची परवानगी देणार आहे या संदर्भात।